नमस्कार। या देशात मोदीनं नारा दिला होता, बेटी बचाओ बेटी पढाओ। ठीक आहे, आता मले का म्हणायचं आहे, या देशात स्त्रियांची इज्जत कितपत खालावली आहे आणि या अवस्थेवर याची निकृष्ट मानसिकता कशी आहे। बीजेपीनं आजपर्यंत महिलांना सन्मान दिला नाही, या उलट या देशामध्ये मोदीच्या काळात सर्वाधिक स्त्रियांवर अत्याचार आणि बलात्कार होऊन राहिले। रोज रोज मुंबईत 34 मुली, अल्पवयीन मुली ह्या लापता होत आहे, कुठं जात आहे काही पता नाही। मागच्या ठीक आहे ए भाऊ, मागच्या महिन्याभरात 300 मुली गायब झाल्या एका महिन्यात मुंबईतून। अशा भारतातून किती होत असन, किती मुलींवर दररोज बलात्कार होऊन राहिले। ठीक आहे, आणि स्वतः या देशातल्या ठीक आहे कुस्तीपटू, या देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल देणाऱ्या पटू म्हणते का आमच्यावर या मंत्र्यानं आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक क्रीडा असोसिएशनचा जो अध्यक्ष आहे ठीक आहे ब्रिजभूषण यानं आमच्यावर लैंगिक छळ केला, आमचा बलात्कार केले आमच्यावर, तरी त्याचा राजीनामा मागत नाही, त्याची पाठराखण करते। इतकं मुजर माजरू आणि ठीक आहे या देशातल्या स्त्रियांकडं ठीक आहे म्हणजे निकृष्ट नजरेनं पाहते। यायले माय बहिणी नाही आहे, ठीक आहे, हे बिना माय बहिणीचे पैदा झाले आहे। यायच्या बहिणाईवर आणि मायवर असे अत्याचार झाले असते साल्यान का केलं असतं। अशीच एक घटना या देशामध्ये घडली। ठीक आहे, स्त्रियाचा कसा अपमान करावा, तर मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये डिग्रीचं वितरण करताना बिहारचे नवीन निवडून आलेले नितीश कुमार हे बीजेपीच्या सोबत गेल्यावर बीजेपीचा याच्यावर प्रभाव पडला। मी नितीश कुमारले चांगलं समजत होतो, पण त्यानं ठीक आहे त्या स्त्रीला, एका मुस्लिम स्त्रीला डिग्री देताना तिचा हिजाब ठीक आहे बुरखा ओढून धरला। एवढीच मानसिकता आहे का तुमची? मले जर म्हणायचं आहे का एखाद्या मुस्लिम मुख्यमंत्र्यानं किंवा पुरुषानं एखाद्या हिंदू बाईचा घुंगट असा उचलून फेकला असता किंवा तिचा पदर ओढून धरला असता, तर या देशातल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, एबीव्हीपी आणि बीजेपीच्या लोकांना का केलं असतं? आता झोपली आहे का एबीव्हीपी, झोपली आहे का विश्व हिंदू परिषद आणि झोपली आहे का या देशातली बीजेपी? का ठीक आहे नितीश कुमार एका मुस्लिम स्त्रीचा बुरखा ओढून धरते तर कोणी समोर यायला तयार नाही, कोणीही आंदोलन करणार नाही, कोणी याच्या विरोधात तक्रार करणार नाही आणि कोणीही एबीव्हीपी आणि ठीक आहे विश्व हिंदू परिषदचा माणूस बोलणार नाही। ठीक आहे, फक्त हिंदू स्त्रीची ठीक आहे पदर जरी ओढला असता किंवा तिचा घुंगट जरी उचलून फेकला असता एखाद्या मुस्लिम पुरुषानं, तर तवा का केलं असतं यानं, ह्या माझा प्रश्न आहे। मी जर खोटं बोलत असन तर मला सांगा। मग ठीक आहे, स्त्रिया फक्त हिंदू धर्मातच आहे का, बाकीच्या धर्मात नाही का? स्त्री कोण्याही धर्माची असो तिचा आदर केला पाहिजे असं मला वाटते आणि म्हणून या स्त्रीचा आदर व्हायला पाहिजे होता। ती त्या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर इतकी भयभीत झाली का ते बिहार सोडून तिच्या गावले ठीक आहे बँगलोरला गेली। ती नोकरी करत होती, तिनं नोकरीचा राजीनामा दिला। इतकी भयभीत झाली आहे, तिले का करावं काही समजून नाही राहिलं। बरं, त्याच्यात याची निकृष्ट मानसिकता पहा। यूपीचा ह्या संजय निषाद म्हणून मंत्री आहे, हे चोट्ट म्हणते का नितीश कुमार तर नितीश कुमारनं तर बुरखाच ओढला, अजून तर काही केलं नाही ना। ठीक आहे, कायले अगाऊ विषय वाढवत आहे म्हणते। ठीक आहे, त्या माणसानं जर कुठं काही हात लावला असता किंवा बोट लावलं असतं तर का केलं असतं म्हणते। सालेओ, तुम्हाला तर भर चौकात नागोळे करून मारायला पाहिजे रे यायले। ठीक आहे, म्हणजे याचा बी व्हिडिओ व्हायरल झाला। ह्या म्हणते त्या स्त्रीचा बुरखाच ओढला, अजून कुठं बोट तर नाही लावलं। ठीक आहे, कुठं ठीक आहे तिले हात तर नाही लावला। म्हणजे हे अशा निकृष्ट, जर साल्या तुही बहीण असती, तुही माय असती तर तुनं का केलं असतं? तुझ्या मायवर असं झालं असतं, तुनं का केलं असतं? तुनं हेच म्हटलं असतं का? जर हे याच्या मायसोबत झालं असतं आणि हे नितीश कुमारनं केलं असतं तर का झालं असतं? ह्या माझा प्रश्न आहे। म्हणून हे लक्षात ठेवा। ठीक आहे, राहत इंदुरी साहेबाचा एक शेर आहे, लगेगी शहर में आग तो आएंगे कहीं घर जद में, यहाँ हमारा मकान थोडी है। म्हणून आग लागली तर तुमच्या घरापर्यंत केव्हा येईन हे सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, आज एका मुस्लिम स्त्रीचा ठीक आहे बुरखा ओढला, एखाद्या वेळेस
हेच बी जे पीचे लोक, ठीक आहे, हेच बी जे पीचे लोक आणि बी जे पीच्या सोबत असणार लोक तुमच्या, ठीक आहे, आया बहिणीचा पदर ओढल्याशिवाय ठेवणार नाही. अशा अनेक घटना झाल्या आहे. कारण बी जे पीची एक महिला कार्यकर्ता खासदार का आमदार होती, हे का चालवत होती माहीत आहे का? सेक्स रॅकेट चालवत होती, सेक्स रॅकेट. ठीक आहे, हे लक्षात घ्या आणि थोडासा विचार करा या गोष्टीवर. मी जे सांगून राहिलो, ठीक आहे, थोडासा सद्सद विवेक बुद्धीनं विचार करा. मग एवढंच म्हणणं आहे. आणि असं होत असन तर हे कोणत्याच भारतीय माणसानं, कोणत्या धर्माची असो, ठीक आहे, सर्व स्त्री माते समान. अरे या देशात छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास आहे का? ठीक आहे, एक स्त्री पकडून आणली होती तर तिले गाठी चोळी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा सन्मान देऊन वापस पाठवली. ठीक आहे, हा आमचा भारत देश आहे, हे आमच्या देशाची संस्कृती आहे. आम्ही प्रत्येक स्त्रीले आई समान पाहतो. आणि म्हणून म्हणते का RSS वाल्यापासून आपले मुलं सांभाळून ठेवा. तो पोरगा ज्यानं आत्महत्या केली केरेचा, तो सांगून गेला का तुमचे पोरं RSSच्या लोकांपासून सांभाळून ठेवा आणि तुमच्या आया बहिणी BJP वाल्यापासून सांभाळून ठेवा. ठीक आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगून राहिलो आणि याच्यानंतर बी सांगान, कारण आग तुमच्या घरापर्यंत येऊ शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.